निवडणूक काळात सरकारनं लाडक्या बहिणींना अगदी भरभरून दिलं। वेगवान सरकारनं गतिमान निर्णय घेत सरसकट लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले। मात्र सत्तेत येताच लाडक्या बहिणींचे पत्ते कट होऊ लागलेत, कारण त्यांनी सरकारला हजारो कोटी रुपयांचा चुना लावलाय। तब्बल 26 लाख अपात्र बहिणी सरकारसाठी लाडक्यावरून दोडक्या कशा झाल्या, त्याविषयीचा हा रिपोर्ट। अपात्र बहिणींकडून सरकारला 4,800 कोटींचा चुना। अखेर 10 महिन्यांनी सरकारला आली जाग। 26 लाख लाडक्या बहिणी झाल्या दोडक्या। जून पासून 1,500 रुपयांचा दरमहा हप्ता बंद। लाडक्या बहिणींनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 महिला या योजनेसाठी अपात्र असल्याचं धक्कादायक वास्तव आता उघड झालंय। या 26 लाख जणींनी खोटी माहिती देऊन गेल्या 10 महिन्यात राज्य सरकारला तब्बल 4,800 कोटींचा चुना लावला। त्यामुळे सरकारच्या या लाडक्या बहिणी आता चक्क दोडक्या ठरल्यात। त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता जून महिन्यापासून बंद करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेतील 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला, पण जून पासून 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेतील या 26,34,000 लाभार्थी अपात्र असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं दिली आहे। या अपात्र लाडक्या बहिणींनी एकापेक्षा जास्त सरकारी योजनांचा लाभ घेतला। कुटुंबातल्या 2 पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला। इतकंच नाही तर तब्बल 14,000 बोगस भावांनी महिलांच्या नावानं हप्ता उचलला। या अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारला आतापर्यंत 4,800 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी सरकारनं कोणतीही काटेकोर शहानिशा न करता सरसकट सगळ्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिला, पण त्यापैकी 4,800 कोटींचं दान अपात्री पडलं। ही उघड लूट असल्यानं विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय। आपण जर बघितलं तर 14,000 पुरुषांना सुद्धा ही योजना दिली। म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये हे लोक इतके घाबरले होते, कोणाला योजना जाते याचा कुणीही विचार केला नाही। पण सरकारचा पैसा आहे, थोडी आपल्या घरचा आहे, आपल्या बापाचा पैसा आहे, कसंही वापरा, पण मतदान मिळालं पाहिजे, इलेक्शन झालं पाहिजे आणि लोकांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून ही योजना डिझाईन केली गेली होती, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यावी। कसं या 14,000 पुरुषांचं नाव आलं हे लोकांना सरकारने सांगावं। कुठले अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहेत ते सरकारने तिथं सांगावं। आतापर्यंत काय झोपले होते काय? मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडलेत, सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली। केवळ माहीत होतं त्यावेळेस ही लाडकी बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती। आता देताना दमछाक होते आहे, घाम निघते आहे, अनेक खात्यांचे पैसे वळवावे लागत आहेत। आता हे पुन्हा 14,000 मिळालेत, पुन्हा शोधले तर अधिक मिळतील। खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे। त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती की महाराष्ट्र बर्बाद करून लुटारूची टोळी महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसली आहे आणि तो रोज लुटत आहेत। दरम्यान ज्यांनी बोगस अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार। 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जाईल। आता अजित पवारांची ही कारवाई बोगस भावांपुरतीच मर्यादित राहणार की निकषात बसत नसताना सुद्धा खोटी माहिती देऊन सरकारला चुना लावणाऱ्या
दोडक्या ताईंवरही कारवाई होणार याकडे आता लक्ष लागलंय. कारण या लाडक्या बहिणींसाठी सरकारने तिजोरीतून 42,000 कोटी रुपये खर्ची घातली आहेत. ही तिजोरी सरकारच्या ताब्यात असली तरी त्यातले पैसे आपले आहेत आणि त्याची लूट होता कामा नये. मुंबईहून सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.